तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण सध्या जोरात चाललेलं आहे। 15 तारखेला या वितरणाला सुरुवात झाली आणि आज वितरणाचा 4था दिवस आहे। आजची 18 तारीख आहे आणि जवळपास 70% महिलांना या हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे। 15 तारखेला संध्याकाळचं वितरण सुरू झालं, त्यानंतर 16 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वितरण हे सुरू होतं आणि पात्र महिलांच्या खात्यावर पैशांचं वितरण हे झालेलं आहे। 1500 रुपये जवळपास सर्वच महिलांना आता मिळत आहे। त्यानंतर कालचा दिवस असा होता की संध्याकाळचे 6 वाजता वितरण सुरू झालं आणि आज वितरणाचा 4था दिवस आहे आणि पात्र महिलांच्या खात्यावर आज सुद्धा वितरण होताना पाहायला मिळत आहे। तर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा जर हप्ता मिळाला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका। वितरण हे 5 ते 6 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे। आज गुरुवारच आहे, अजून 2 दिवस वितरण हे चालणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर कोणत्या महिलांना हे वितरण येत आहे, तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशाच महिलांना या हप्त्याचं वितरण हे सुरू आहे। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अपात्र करण्यात आलं होतं, म्हणजे केवायसी मुळे अपात्र करण्यात आलं होतं, तर अशा महिलांना सध्या तरी कुठे हप्ता मिळाला असं सध्या तरी पाहायला मिळालेलं नाही। त्यामुळे तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला आहे का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। त्यासोबत तुम्हाला कधी हप्ता मिळाला, जर आज हप्ता मिळाला असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आम्ही या वितरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।